मित्रांनो, तुम्ही जर क्रेटा आणि व्हर्ना वापरत असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण क्रेटा आहे ना रिकॉल करण्यात येते आणि व्हर्ना पण रिकॉल करण्यात येते. कोणते व्हेरियंट मित्रांनो, जे IVT आहेत ना, प्री फेसलिफ्ट क्रेटा IVT, ऑल न्यू व्हर्ना IVT आहे ती रिकॉल करण्यात येते. मित्रांनो, का करण्यात येते? मित्रांनो, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ऑइल पंप कंट्रोलर येतो ना, तो चेंज करायचे आहे. तो फॉल्टी आहे, तर त्याचं रिसर्टिफिकेशन किंवा इन्स्पेक्शन होणार आहे आणि त्यानंतर गाडी तुम्हाला पुन्हा देणार आहे. यासोबत जर तुमच्याकडे किया पण असेल ना, तरी देखील तुम्ही नियरेस्ट सर्व्हिस सेंटरला जाऊन चेक करून घ्या. EOP चेंज करतील किंवा इन्स्पेक्ट करतील, त्याच्यानुसार ते ठरवतील. क्रेटा आहे, व्हर्ना आहे, ही गोष्ट करायला विसरू नका. मला लेटर आलं होतं, आपल्या गाडीचा EOP चेंज करण्यात आलेला आहे. तुम्हाला मेल येऊ शकतो, व्हॉट्सॲप येऊ शकतो, कॉल येऊ शकतो, कसं येऊ शकतो. नाही आला तरी तुम्ही नियरेस्ट सर्व्हिस सेंटर जाऊन तुमची व्हर्ना किंवा क्रेटा चेक करायला विसरू नका, जर तुमच्याकडे IVT व्हर्जन आहे. मित्रांनो, एवढाच व्हिडिओ होता. पुन्हा येणार रिकॉल केलेल्या आहेत गाड्या ज्यांच्या गाडीमध्ये IVT आहे. शेअर करा सगळ्यांसोबत आणि लवकरात लवकर गाडी तुमची चेक करून घ्या, नाही तर मोठा बांबू तर लागणार.